आणि दुर्दैवी 7 मृत्यू आणि 14 ॲक्सिडेंट फक्त नाही का 4 किलोमीटरच्या अंतरावर झाले. तांदळा ग्रामपंचायतच्या जे शिवारामध्येच झाले. कारण इथं अक्षरशः आम्ही माणसं उचललेत, आमच्या डोळ्यातून पाण्याला माणसं उचलताना असे डोके फुटले त्यांचे डायरेक्ट, म्हणजे आत्महत्या झालेले आहेत. थोडक्यात आत्महत्या केलेत म्हणायचे. आता आम्ही मागं जे पण झालेलं आहे करून घेत आलेलो आहे, आता करणार पण आहे. आता पण इम्प्लिमेंट करून जोपर्यंत क्लिअर म्हणून तुमचं सरपंच साहेबांचं किंवा गावकऱ्यांचं मत येत नाही बाबा हा व्यवस्थित आहे करा, त्याच्यानंतरच काम चालू करू. जाधव नावाचा भैया म्हणून तो ह्या कंपनीच्या गलत कारभारामुळं त्याचा मृत्यू झालेला आणि तो अपघात होत आहे. एकतर इथल्या अधिकाऱ्यांना पहिले सांगूनही त्यांनी काही तर लक्ष दिलेलं नाही. एकतर पहिले एका अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यानंतरच कंपनीचं काम चालू का. आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज. मंडळी, कल्याण विशाखापट्टणम हा हायवे गेली 4 महिने झालं चालू आहे आणि या हायवेवरती होणारे अपघात काय थांबायचं नाव घेत नाहीत. खरं तर इथलच्या ग्रामस्थांनी वारंवार तक्रार देऊनसुद्धा इथले जे मजूर अधिकारी आहेत ते ऐकायला तयार नाहीत. त्यांच्याशी संवाद साधूया थेट. तुम्हाला कल्पना दिली ती. नमस्कार. 4-5 महिने आपण गेली 4 महिने झालं हा रोडचं काम चालू आहे. गेली 4 महिने झालं तुम्हाला इथलची समस्त सूचना देत आहे आणि वारंवार ऑक्सिजन इथं होत आहेत. काय या संदर्भात आपण सांग. त्यासाठी चालू आहे. आता त्यांच्या समस्या जाणून घेऊन आपण जे काय करायचं नाही इम्प्लिमेंट सगळं टोटल झाल्याशिवाय कुठलंही काम चालू होणार नाही. नाही ते पण आहे ना, गेली 4 महिने झालं तुम्हाला आश्वासन दिलं जात आहे, तुम्ही म्हणताय की करतो. आत्ता मी आलो आहे जस्ट, आत्ता मला यांनी सांगितलं आहे जे काय असेल ते सगळं पहिलं पाहिलं जाईल. पहिलं सेफ्टीचं रिलेटेड सगळं जे काय पॉईंट असतील ते नोट आउट करून सगळे पहिले सेफ्टी क्लिअर झाले जाईल आणि त्यानंतर काम केलं. आज गेली 7 मृत्यू झालेत या विशाखापट्टणम हायवेवरती आपल्या कंपनीच्या काही कारभारामुळे. काय याबद्दल काय सांगाल. जे हा जर आता जर बघितला तर ही जर तुमचा तेच आपण आत्ता ते प्रिपेअर करणार आहे सगळं. जिथं जिथे पॉईंट जसे काय असतील ते पावसाने खराब झाले किंवा खड्डे असतील किंवा काय जिथं जिथं जे काय लोकेशन असतील ते सगळे पहिले क्लिअर करणार, सरपंच साहेबांना दाखवल्यानंतरच काम चालू होणार. माझ्यासोबत प्रोजेक्ट मॅनेजर आहेत या कंपनीचे. सर काय सांगाल. प्रोजेक्ट मॅनेजर सर आहेत. तुम्ही पण आहेत ना, तुम्हाला बी सूचना दिलेल्या आहेत. आता आम्ही मागं जे पण झालेलं आहे करून घेत आलेलो आहे, आता करणार पण आहे. आता पण इम्प्लिमेंट करून जोपर्यंत क्लिअर म्हणून तुमचं सरपंच साहेबांचं किंवा गावकऱ्यांचं मत येत नाही बाबा हा व्यवस्थित आहे करा, त्याच्यानंतरच काम चालू करू. नाही पण आता जो मृत्यू झालेत यांना काय तुम्ही करणार यांच्यासाठी. आता त्यांच्याशी बोलता येणार नाही ना मला. तेच काय ॲक्सिडेंट झालेत, काहीचे फ्रॅक्चर झालेले आहेत, पण ते नेमकं सरांना बोलून घेतो वरिष्ठांशी आमच्याशी, ते बोलून सरांशी बोलतो मी सरपंच काम चालू करायचं. हो ते काय अडचण नाही. सरासरी हा यांनी जो विषय मांडला आहे आम्ही वर अधिकाऱ्यांशी बोलतो आणि नंतर तोपर्यंत काम ठप्प करतो. मात्र गेली 4 महिने झालं वारंवार सूचना देऊनसुद्धा या कंपनीच्या अधिकारी हे करत. माझ्यासोबत इथलचेच काही गावकरी आहेत. काय सांगाल. गेली 4 महिने झालं तुम्ही सूचना देताय, पत्र काढताय. आता 4 महिन्यापूर्वी मी सूचना दिली ती त्यांच्या टीमला बोलवलं होतं. ते प्रोजेक्ट मॅनेजर असतील किंवा त्यांचे कामावरतील सुपरवायझर असतील, परंतु त्यांना सांगितल्यानंतर ते लगेच ताबडतोब उद्याच करून घेतो, आत्ता लगेच गाडी बोलवतो हे असेच आश्वासनं दिले. आणि या ठिकाणी दुर्दैवी 7 मृत्यू आणि 14 ॲक्सिडेंट फक्त नाही का 4 किलोमीटरच्या अंतरावर झाले. तांदळा ग्रामपंचायतच्या जे शिवारामध्येच झाले. त्यातून माझ्या गावातीलच नाही का 2 व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. आणि आज त्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलेलं आहे. आणि तो फक्त ह्या कंपनीचा हलगर्जीपणा आणि त्या कंपनीतले जेवढे कर्मचारी आहेत त्या कंपनीतल्या कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा भावला आणि हे शेतकऱ्याचे 2 वाघ ते या ठिकाणी मृत्यू पावले आहेत. आणि 14 जणांचे ॲक्सिडेंट म्हणजे ते आज काम करू शकत नाहीत. आता त्यांना नाही का त्यांच्या घरी घेऊन गेलतो. तुम्ही सूचना कधी दिली या संदर्भात की 4 महिन्यापूर्वी एक दिली ती आणि 8 दिवसापूर्वी इथं ह्याच पॉईंटला मी आणलं होतं. तर ते 8 दिवसापूर्वी काय म्हणले होते की लगेच घेतो, आजच करून घेतोय. तर तरी पण नाही का हे बघू शकता तुम्ही इथं आणखी ते काम पूर्ण केलेलं नाही. तर यानंतर आजच कालच इथं रात्री ॲक्सिडेंट झाला आणि आमच्या गावातला जाधव नावाचा भैया म्हणून तो ह्या कंपनीच्या गलत कारभारामुळं त्याचा मृत्यू झालेला आणि तो 20 वर्षाचा असून त्याच्या आईवडिलाला एकुलता एकच मुलगा होता. आत्ताच मी त्यांची म्हणजे मयत करून इथं आलो आणि त्या कंपनीला रात्रीच मी कळवलं होतं की काम बंद ठेवा, तरी पण त्यांचं काम चालूच आहे असं
माझे ग्रामपंचायतच्या वतीने व सर्वच्या वतीने मी सांगतो. नाही, नक्कीच माझ्यासोबत काही ग्रामीण भागातील युवक आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधतोय. गेली 4 महिने झालं या कंपनीचं काम इथं चालू आहे आणि वारंवार इथे अपघात होत आहेत. एकतर इथल्या अधिकाऱ्यांना पहिले सांगूनही त्यांनी काही तर लक्ष दिलेलं नाही. एकतर पहिले एका अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यानंतरच कंपनीचं कंपनीने काम चालू करायला पाहिजे. आणि जे मयत झालेत त्यांची नोंद घेऊन त्यांना काय मदत करता येईल ते करता येईल. कारण इथं अक्षरशः आम्ही माणसं उचललीत, आमच्या डोळ्यातून पाण्याला माणसं उचलताना असे डोके फुटले त्यांचे डायरेक्ट, म्हणजे आत्महत्या झालेले आहेत. हे थोडक्यात आत्महत्या केलेत म्हणायचे सरकारने आणि या रोडवाल्याने आत्महत्या केल्या त्या लोकांच्या. थोडक्यात असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच जर पाहिलं गेलं तर या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या कल्याण विशाखापट्टणम हायवेवरती मोठे अपघात होत आहेत आणि त्यात 2 जण मृत्यू पावलेले आहेत. कॅमेरा पर्सन सोन्या पाटीलसह मी ओमकार शेंबडे थांबतो. धन्यवाद.